मला नको असा हा मवाली मुलगा, त्यापेक्षा मी एखादा सुसंस्कृत मुलाचा बाप होईल. मला सुसंस्कृत, अरे शब्द नीट म्हणायला शिका. सुसंस्कृत असा शब्द आहे. अरे मला काय वाटतं ते शब्द म्हणेन रे, मला काय लेनदेन. लेनदेन? अरे 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 घेणं देणं असं म्हणतात. अरे ते तुला जर देणं घेणं माझ्या डोसक्यात सुरू नको आता. तू डोक्यात जाऊ नकोस. अरे ह्याचं लय होतं ह्याचं खूप होतंय. तेच होतंय तुझं. भाऊजी शांत बसा. मुळात तुम्हाला यांना दत्तक घ्यायचंच नाहीये. अरे असं उद्धट मुलाला मी दत्तकच घेणार नाही. नीट म्हणा. उद्धट काय? तो द ला ध आहे. उद्धट. म्हणजे मी कशाला पण काय पण लावीन रे. ध ला ध लावीन, नाहीतर भ ला ख लावीन. तू कोण रे मला सांगणारा आला? हॅपन व्हॉट हॅपन? काय झालं? शैला माणसं आवरा यांना, आवरा. जरा जरा थांबा. मी काय म्हणते, सगळं चांगलं होईल. कसं होणार आहे सगळं चांगलं? कसं काय होणार आहे तेच कळत नाही. मी जरा नीरजला बोलवून आणते. हा भाऊजी. आई आई बरं झालं तू भेटलास. तुलाच बोलवायला येत होते मी. आता काय झालं? तुझे बाबा. बाबा? बाबांना काय झालं? कुठे आहेत बाबा? प्रश्न थोडासा चुकतोय. कुठेच नाही, कसे आहेत ते असं विचार. म्हणजे? अरे त्यांना आवरायला हवं रे बाबा. आनंद निगळेने 4 स्थळ आणलीत नुपूरसाठी, पण तुझ्या बाबांमुळे एकही स्थळ हाताला लागणार नाही बघ. आई आई बाबांनी काय केलं आता? ते आनंद निगळे तुझ्या बाबांना मराठीचे डोस देत आहेत नको त्यावेळी. अगं मग त्या आनंद इंगळेंना आवरायला हवं ना, बाबांना कशाला? तुला माहितीयेत ना तुझे बाबा, एकदा प्यायल्यानंतर त्यांचा स्वतःवर ताबा नसतो, भाषेवर कसला ताबा असणार आहे. म्हणून म्हणते तू चल लवकर आवर त्यांना. मग त्या आनंद इंगळेंचं काय? त्यांना तुझे बाबा आवरतील. तू चल आधी तुझ्या बाबांना आवर. चल चल. बरं चल चल. हे लग्न मला मान्य नाही, कारण हा मुलगा मला आवडलेला नाही. जयंता एक मिनिट. तुला हा माणूस आवडायला नुपूरचं लग्न काय या माणसाशी करायचं नाहीये. अरे हा माणूसच मला आवडलेला नाही. बघा तुम्ही माझा अपमान करताय. हा उद्धटपणा होतोय. हा अरे मी उद्धट नाही, तू उद्धटपणा करतोय. कुठला उद्धट? उद्धट असा शब्द आहे. ध ला द लावायचा. उद्धट. तू धद. अरे पुण्यातल्या माणसाशी असं बोलतोस, मुलीकडचा असून सुद्धा. हे बघ मी वरपित आहे, त्यामुळे मला हा मुलगा चालणार नाही. आवरा या माणसाला जरा आवरा. जयंता भाऊजी जरा शांत व्हा ना प्लीज. अरे मला काय शांत व्हायला सांगते? ह्याला आवरा ह्याला. मला आवरायला मी काय केलंय? बघ जास्त शानपणा करू नको ना. तू करतोय शानपणा. मी शानपणा नाही करत नाही. माझ्या डोसक्यात जाऊ नको. अरे हा माणूस जातोय आता माझ्या डोसक्यात. बाबा शांत व्हा प्लीज. अरे मला काय सांग, हा माझ्या डोसक्यात जातोय. हे डोसक्यात जातोयस तू. अरे डोसक्यात काय बोलतो? डोक्यात डोक्यात कायची भाषा आहे? मी कुठं म्हणालो डोसक्यात? अहो कुठं नाही. कुठं हे बघा मी कुठंच म्हणतो आहे. नुपूर अगं काय काय करतेस? काय झालं? मी काय केलं? मला अगं पण मी काय झालं सांगशील मला? काय झालं? राग आलाय. अगं पण तुला राग आलाय? मी काय केलं? नुपूर मी काय केलंय? काय? मला ना आपल्या लहानपणीची नुपूर आठवली. नुपूर यु नो व्हॉट, हे बालपण टिकवणं किती कठीण असतं ना ग. नाही म्हणजे आजकाल असं सगळ्यांना पटकन मोठं व्हायचं असतं. का मोठे झालो आपण? लहान होतो तेच बरे होतो. लहानपणी कोणीही काहीही बोलत नाही आपल्याला, आणि मोठे झालो की काय? नीरज अरे सगळ्यांना ना मला इथून घालवण्याची घाई झाली. अरे सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास होतोय. ए बालिश, मला जरा नीट सांगशील का काय झालं? सगळ्यांना असं वाटतंय की मी आता येईल त्या मुलाला हो म्हणावं, जरा घराचा विचार करावा, लवकरात लवकर लग्न करावं. सगळ्यांचं बोलणं ऐकलंय मी. नुपूर अगं हे सगळे जण तुझ्या लग्नाची घाई का करतायत माहितीये का तुला? अगं कारण हे तुझं स्वप्न आहे आणि तुझ्या स्वप्नात सगळ्यांचा आनंद आहे. हे बघ, हे सगळेजण जे काही बोलतायत ना ते फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमापोटी बोलतायत. माझ्या लग्नामुळे सगळ्यात जास्त आनंद तुला होणार आहे ना. तुला तिकडे जायला मिळेल. ऍक्च्युली सगळं तुझ्यामुळे होतंय. तू मला होकार दिला असता तर कोणी मला काही बोललं नसतं. सॉरी. 10 उठा बशा काढ.
फोन घ्या. नाही नंतर घेईन. नाही घे घे. नाही नंतर घेईन. नुपूर तुझा मूड ठीक होणं महत्वाचं आहे ना. हा हे पण काय काय नशीब काढलंय यार. क्या बात आहे. म्हणजे डायरेक्ट कपूर. हा तुला सांगू माझ्या हातात जर काही असतं ना तर मी तुझ्यासाठी रणबीर कपूरलाच आणलं असतं पण माझ्या हातात काही नाहीये ना ग. तुला परत जायचंय म्हणून मस्का मारतोस ना तुम्हाला. मी तुला मस्का का मारेन. तुला परत जायचंय म्हणून. मला सांग गेल्या काही दिवसात तुम्हाला पाहिलेस का तिकीट बुक करताना. नाही रे. मग हा का का सांग. कारण तू माझी जबाबदारी आहेस आणि मी ती पूर्ण करणार. तिला काय सांगणार आहेस. कोणाला. घरातल्या सगळ्यांना डाऊट यायला लागलाय की तू कोणासाठी तरी मला नकार दिला होतास. नाव काय तिचं. चू. ते ठीक आहे. नाव काय. नाव चू आहे तिचं. हे असं काय नाव आहे. म्हणजे तिचं नाव अर्चना आहे. हा पण मग मी तिला प्रेमाने अर्चू असं म्हणायचो आणि आता चू असं म्हणतो. म्हणजे कसं आहे ना प्रेम वाढत जातं ना जसं तसे शब्द तोकडे होत जातात. म्हणजे बघ ना अर्चना अर्चू चू. तू आता प्लीज कोणाला सांगू नकोस आहे प्लीज. ठीक आहे ठीक आहे. पण तिला सांगणार काय आहेस तू. नाही तिला काही सांगावं लागत नाही ग. ती तुझ्यासारखी समजूतदार येते. अरे घे घे. नाही राहू देत. अरे घे रे. राहू देत ग नंतर घे. शुअर पक्का ना. हा बोल चू. नाही मी नाही येऊ शकत. अगं तिकीट कॅन्सल केलं मी. हो नाही कालच परवा बुकिंग केलं होतं ना. मी तुला कॉल करतो थोड्या वेळात. बाय. म्हणजे तू तिकीट बुक केलं होतंस. नाही ते वेगळं. बुक केलं होतंस तिकीट. नुपूर अगं लागतंय ते काय हळू. एक मिनिट लागते. पाहुणे कधी येत असतील. मला आवरायला हवं. तुला मी बघून घेईन नंतर. तिकीट बुक करतो. खोटं बोलतोस माझ्याशी. आले मी. झालं आवरून सगळं. हो झालं. छान दिसतंय ग. हा विजू 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 एक बोट. हे काय मध्येच बोटाचं. अरे वा यजमानीन बाई लागा लग्नाच्या तयारीला आपल्या नक्कीच्या. गुरुजींनी सांगितल्यानुसार आपली नुपूर देशपांडे आता नुपूर कपूर होणार. मधुने पण सिग्नल दिला. सत्य शिंकली आहे. कसला सिग्नल फिग्नल घेऊन बसलायसा. घरात माती पडते सारखी आणि माती पडून पडून धूळ झाली घरात. त्याची अलर्जी आहे मला म्हणून शिंकी येते. हॅलो 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 हॅलो. हा बोला. कोण. तुझा बाप केळीवाला. की माती पडते की. ए तू तोंड बंद कर. दादा काय कोण तू कोण कोण कोण. दादा ए दादा तू ये ना समोर. माझ्या ताई करून टाकतो की नाही बघ तुझी. खबरदार पुन्हा केळीवाले देशपांडे म्हणालास तर तू मी काय करेन. तू ये ना समोर. तू समोर ये मग दाखवतो काय करेन ते. काय झालं भाऊजी. अरे काय समजतात काय माणसं स्वतःला. कोण होता तो. अरे हा आपला कॉर्पोरेटर दादा होळकर. तो म्हणतो वाडा सोडा वाडा सोडा. अरे सोडा काय पाणी पण नाही पाजणार त्याला. म्हणे वाडा सोडा. जाऊ दे चांगला दिवस आहे चांगली वेळ आहे. आता नुपूरला बघायला मुलगा येणार आहे ना. आपण शांत व्हायला पाहिजे. असं काही होतच राहतं. आपण लक्ष द्यायचं नाही. नुपूर तयार झाली का. पाहुणे आले वाटतं बहुतेक. पाहुणे आले. कपूर कपूर आले असतील. सुरेखा दारुगड. विजू दारुगड. मधू जा पटकन दारूकड जा. दरवाजाची बेल वाजली. हो म्हणजे आज सुपारी फोडण्याची संधी देणार ना मला. संधी हवी ना तुम्हाला. जा पटकन दरवाजा उघडा. नुपूरचं लग्न होणार आणि हा वाडा मला मिळणार. पण मुलगा कोण आहे. कोण आहे. टॉल अँड डार्क. तुझ्याशीच लग्न करणार असं म्हणालाय. काय सांगतोस काय.